कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवी महागौरी माता की जय देवी महागौरी माता की जय देवी महागौरी माता की जय। शाबास मीरा, तू करून दाखवलंस। थोडी उशिरा आलीस, पण अडीअडचणींवर मात करून जिद्दीने सगळं व्यवस्थित पार पाडलंस। शाबास। अहो रंगराज बाबा, तुम्ही काय करताय? उठा। क्षमा कर मीरा, आज मोठा अनर्थ घडला असता आमच्याकडून, परंतु देवी आईची कृपा आहे की काही अनुचित प्रकार घडला नाही। अचानक आमच्या वाहन चालकाचा वाहनावरचा ताबा सुटला आणि क्षमा करा। अहो रंगराज बाबा, असं काय करताय? तुम्ही उठा बरं। नाही मुली, आम्ही अपराधी आहोत तुझे। जोवर माझ्या वाहन चालकाला आणि मला तू क्षमा करत नाहीस, तोवर मी इथून उठणार नाही। तुम्ही म्हणालात ना, त्याच्याकडून चुकून झालं, जाऊ दे, माणसांकडनं चुका होत राहतात। त्या क्षणी आमच्या मनात किती भय उत्पन्न झालं होतं याची तुला कल्पना येणार नाही। तू गावच्या उत्सवाचे सर्व विधी पार पाडते आहेस। आमच्या वाहनाचा अचानक ताबा सुटला आणि मला धस्स झालं। असं वाटलं आता आता अपघात होऊन उत्सव अपूर्ण राहील, पण देवी आईची कृपा, तिच्या कृपेने सगळं यथोचित पार पडलं। अरे ज्या मुलीने इतक्या धैर्याने सर्व विधी पार पाडले, तिला कुठलं वाहन कसं काय रोखू शकणार?
आणि याचाच अर्थ असा होतो की देवी आईची तुझ्यावर असीम कृपा आहे आणि ही कृपा अशीच अखंड अबाधित राहो अशी मी आई चरणी प्रार्थना करतो. अहम ब्रह्मास्मी. देवी महागौरी माते की जय. देवी महागौरी माते की जय. देवी महागौरी माते की जय. हे देवी महागौरी माते, 20 वर्षांनी पुन्हा आलेला तुझा उत्सव आम्ही आमच्या परीने पार पाडलेला आहे. उत्सवाचे सगळे विधी गुरव कन्या मीरा तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोणताही खंड पडू न देता पूर्ण केलेले आहे. 20 वर्षांपूर्वी जी आगळीक घडली होती ती आगळीक यावेळी आम्ही घडू दिलेली नाही. तरी हा उत्सव पूर्ण होत असताना नजर चुकीने आमच्याकडून काही चूक घडली असेल, काही राहिलं असेल तर आम्हाला क्षमा कर. आमच्या सगळ्या चुका तू तुझ्या पदरात घे माते. आम्हाला तुझ्या कृपा आशीर्वादाची गरज आहे माते. या गावाला तुझ्या मायेची गरज आहे. आम्ही पूर्ण केलेले सारे विधी त्यांचा तू स्वीकार कर माते आणि आम्हा सर्व भक्तांवर तुझी कृपा अनंत काळासाठी कायम राहू दे ग आई. वीरा, वीरा, देवीच्या उत्सवाचं कार्य तू व्यवस्थितपणे पूर्ण केलंस. सगळे विधी यथोचित पार पाडलेस. काका ते माझं कर्तव्यच होतं. हो ना. मग आता तरी देवीच्या मुखाचं दर्शन घे. नाही नाही घेणार. मीरा, अगं काय हा तुझा हट्ट? अगं जिच्यासाठी सगळे विधी केले, जिच्यामुळे केले, तिचंच तू दर्शन घेणार नाहीस? मीरा, अगं तू दर्शन घेतलं नाहीस तर हा उत्सव सुफळ संपूर्ण झाला असं होणार नाही. बरं घेते मी दर्शन. या आजींचं दर्शन घेते. माझी देवी आई सगळ्यांना मार्ग दाखवते, आपणच ते समजून घेत नाही. यांचं हो काका, तुम्हीच म्हणता ना ती चराचरात वसते, मग ती या आजींमध्ये सुद्धा असते. त्यामुळे मी यांचंच दर्शन घेणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.